Hello students. Okay, so we have started our first chapter, that is the introduction to the pharmacology. In this we have started the pharmacokinetic. Okay, so in this pharmacokinetic means what? That is, it is nothing but what the body does with the drug. That is, we are studying the ADME, that is absorption, distribution, metabolism and excretion of the drug. Out of which we have covered the ऍब्सॉर्प्शन अँड दी डिस्ट्रीब्युशन. ओके, ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणकोणते फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत आणि ते कोणत्या कोणत्या वेने होतात हे आपण तिथे पाहिलं. नाऊ वी मूव्ह टुवर्ड्स द मेटाबॉलिझम. ओके, सो आपण याच्यामध्ये बघितलं, जेव्हा कोणताही ड्रग घेतला जातो, स्पेशली जेव्हा आपण ओरली घेतला जातो त्याच्याबद्दल आपण बोलतो. जेव्हा ड्रग ओरली घेतला जातो तेव्हा काय होतं, इट गोज इन टू द स्टमक. तिथे त्याचं डिसइंटिग्रेशन डिझोल्युशन होऊन तो काय होतो, म्हणजे तिथे त्याचं काय होतं, ऍब्सॉर्प्शन होतं अँड देन इट इज डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द बॉडी. ओके, डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर काय होतं, ते डिफरंट साईटला जातात. डिफरंट साईटला गेल्यानंतर ते काय होतात, दीज आर अटॅच टू देअर पर्टिक्युलर रिसेप्टर. त्या रिसेप्टरला अटॅच होतात आणि त्यानंतर आपल्याला तिथे फार्माकोलॉजिकल ऍक्शन म्हणजे ड्रग रिसेप्टर कॉम्प्लेक्स फॉर्मेशन झाल्यावर, इंटरॅक्शन झाल्यावर आपल्याला तिथे काय दिसतं, तिथे आपल्याला फार्माकोलॉजिकल ऍक्शन दिसते. ओके, so after showing its pharmacological action, these drugs should be excreted. ते ड्रग काय केले गेले पाहिजेत, एक्सक्रीट केले गेले पाहिजेत. ते काय होतात त्याच्यानंतर, रिसेप्टरला जे बाउंड ड्रग असतात ते अनबाउंड होतात अँड दीज आर मूव्ह इन टू द ब्लड. ओके, ब्लड मध्ये जातात. तर आपण याच्या आधी जेव्हा ऍब्सॉर्प्शन किंवा डिस्ट्रीब्युशन स्टडी केला त्यावेळी आपण बघितलं की इफ द ड्रग इज लिपोफिलिक देन इट विल इझिली ऍब्सॉर्ब अँड इट विल बी इझिली डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द बॉडी. ओके, जर लिपोफिलिक ड्रग असेल तर तो इझिली डिस्ट्रीब्युट होतो. पण आता जर एक्सक्रीट करायचा असेल ड्रग, म्हणजे एकदा त्याचा यूज झाला आणि तो ड्रग आता एक्सक्रीट करायचा आहे, तर मेजरली एक्सक्रिशन कोणकोणत्या वेने होतं, दॅट इज मेजरली ड्रग्स जे आहेत दीज आर एक्सक्रिटेड थ्रू दी युरिन, feces, or we can say that from the liver, that is from the bile, then from the skin and from the lungs. या 4 वेनी एक्सक्रिशन जनरली होत असतं, पण मेजरली कशातून होत असतं, युरिन मध्ये होत असतं. तर आपण बघितलं की ड्रगचं नेचर कसं आहे, लिपोफिलिक आहे. डिस्ट्रीब्युशन साठी जर ड्रग आपण बघतोय तर तो लिपिड सोल्युबल जास्त आहे. असा ड्रग जर आपल्याला युरिन मधून एक्सक्रीट करायचा असेल, म्हणजेच तो कसा असला पाहिजे, हायड्रोफिलिक असला पाहिजे, बिकॉज युरिन कंटेन मोर अमाऊंट ऑफ दी वॉटर. त्यासाठी जो त्याचा फॉर्म चेंज केला जातो किंवा त्यासाठी जे काही केमिकल चेंजेस त्या ड्रग मध्ये केले जातात आफ्टर इट्स यूज, त्याला काय बोललं जातं, बायो ट्रान्सफॉर्मेशन ऑर दी मेटाबॉलिझम. हे त्याला आपण बघतो आणि हे कसं होतं हे आपण या मेटाबॉलिझम मध्ये बघणार आहे. ओके, सो फर्स्ट आपण त्याची डेफिनेशन बघूयात. दॅट इज द बायो ट्रान्सफॉर्मेशन. मेटाबॉलिझम इज नथिंग बट द बायो ट्रान्सफॉर्मेशन. ओके, सो केमिकल अल्टरेशन ऑफ द ड्रग विदिन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज नोन ॲज अ मेटाबॉलिझम ऑर दी बायो ट्रान्सफॉर्मेशन. ओके, सो बायो ट्रान्सफॉर्मेशन त्याच्या नावातच आहे. बायो मीन्स व्हॉट, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये तो चेंज होणं, त्याला आपण ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये चेंज होण्याच्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, बायो ट्रान्सफॉर्मेशन असं बोलतो. दॅट इज द केमिकल अल्टरेशन ऑफ द ड्रग इन टू द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज नोन ॲज अ बायो ट्रान्सफॉर्मेशन. ओके, सो ड्रग फर्स्ट वी हॅव टेकन, इट गोज टू द stomach. Okay, so we are only talking about the oral drugs here. Okay, देन ऍब्सॉर्प्शन होतं तिथे, देन बायो ट्रान्सफॉर्मेशन, डिस्ट्रीब्युशन होतं आणि बायो ट्रान्सफॉर्मेशन होतं. बायो ट्रान्सफॉर्मेशन होतं मीन्स व्हॉट, लिपिड सोल्युबल ड्रग्स आर कन्वर्टेड इन टू द वॉटर सोल्युबल ड्रग. कारण डिस्ट्रीब्युशन साठी, ऍब्सॉर्प्शन साठी काय असतं, लिपिड सोल्युबल ड्रग किंवा ड्रगची कॅरेक्टरिस्टिक कशी असली पाहिजे, लिपिड सोल्युबल असली पाहिजे. आणि जेव्हा त्याचं बायो ट्रान्सफॉर्मेशन होतं, म्हणजेच थ्रू युरिन जेव्हा त्याचं एक्सक्रिशन व्हायला पाहिजे, हा जेव्हा त्याचा फॉर्म पाहिजे, तेव्हा ते कसे असायला पाहिजे, वॉटर सोल्युबल असायला पाहिजेत. म्हणजेच बायो ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय होतं, लिपिड सोल्युबल ड्रग वॉटर सोल्युबल मध्ये कन्वर्ट होतात, त्याच्यानंतर ते किडनीमध्ये जातात आणि किडनी थ्रू ते काय होतात, एक्सक्रीट होतात. हे आपण आता इथे पाहिलं. नाव नेक्स्ट आपण बघूयात
जनरली आता मेटाबॉलिझम हे कुठे कुठे होत असतं. जनरली इट इज कॅरिड आउट इनटू द लिव्हर, और मेजरली इट इज कॅरिड आउट इनटू द लिव्हर. अदर ऑर्गन्स आर दी किडनी, इंटेस्टाईन, लंग्स और दी प्लाझ्मा, गट, म्युकसा, सगळीकडेच मेटाबॉलिझम होत असतं, पण मेजरली हे कुठे होत असतं, लिव्हर मध्ये होत असतं. ओके, सो मेटाबॉलिझम मे रिझल्ट्स इन, मेटाबॉलिझम झाल्यानंतर किंवा मेटाबॉलिझम मुळे ड्रग मध्ये काय काय चेंजेस होऊ शकतात हे आपण तीन टाइप मध्ये आपण तिथे बघणार आहे. ओके, सो फर्स्ट इज द इनएक्टिवेशन ऑफ द ऍक्टिव्ह ड्रग आफ्टर मेटाबॉलिझम रेडी फॉर द एक्सक्रिशन. ओके, जो ऍक्टिव्ह ड्रग आहे त्याचं काय होतं, इनएक्टिवेशन होतं आफ्टर इट्स मेटाबॉलिझम अँड इट इज रेडी फॉर द एक्सक्रिशन. म्हणजेच काय होतं, दॅट इज द लिपिड सोल्युबल ड्रग कन्वर्ट इनटू द वॉटर सोल्युबल फॉर्म. जसं की मी आधी सांगितलं, जो ऍक्टिव्ह ड्रग बाउंड असतो रिसेप्टरला आणि त्याच्यानंतर त्याचं काय होतं, इनएक्टिव्ह ड्रग मध्ये कन्वर्ट होतं. म्हणजेच लिपिड सोल्युबल ड्रग काय होतो, वॉटर सोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो अँड देन इट इज रेडी फॉर दी एक्सक्रिशन. एक्झाम्पल्स आर द पॅरासिटामॉल, लिडोकेन और दी प्रोपॅनॉल. नेक्स्ट, ऍक्टिव्ह मेटाबोलाइट फ्रॉम द ऍक्टिव्ह ड्रग. काही काही ड्रग असे असतात ज्यांचा मेटाबॉलिझम झाल्यानंतर ऍक्टिव्ह ड्रग ऍक्टिव्ह मेटाबोलाइट मध्ये कन्वर्ट होतो. सम ऑफ द ऍक्टिव्ह ड्रग आफ्टर बायोट्रान्सफॉर्मेशन कन्वर्ट इनटू ऍक्टिव्ह मेटाबोलाइट. ओके, सो जो ऍक्टिव्ह ड्रग आहे आफ्टर मेटाबॉलिझम it convert into the active metabolite, that is digitoxin converts into digoxin and codeine converts into the morphine. Okay, next is the activation of inactive drug. Okay, so there are some drugs which are primarily inactive in nature. जे घ्यायच्या आधी काय असतात, घेतल्यानंतर काय असतात, इनएक्टिव्ह असतात. घेतल्यानंतर त्याचं मेटाबॉलिझम झाल्यानंतर ते काय करतात, ऍक्टिव्हेशन फॉर्म मध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे त्यानंतर ते त्याची ऍक्शन शो करतात. सो सर्टन ड्रग्स आर इनएक्टिव्ह आफ्टर द बायोट्रान्सफॉर्मेशन. दीज आर कन्वर्टेड इनटू द फार्माकोलॉजिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. ओके, सो एक्झाम्पल्स आर द बेकॅम्पिसिलिन कन्वर्ट्स इनटू एम्पिसिलिन, विच इज नथिंग बट द अँटीबायोटिक. आपण बऱ्याच वेळा हे ऐकलं असेल. देन लिवोडोपा कन्वर्ट्स इनटू डोपामाइन अँड प्रेडनिसोन कन्वर्ट इनटू प्रेडनिसोलान. ओके, सो जेव्हा ड्रगचं मेटाबॉलिझम होतं किंवा मेटाबॉलिझम साठी ड्रग जातो, 3 चेंजेस त्याच्यामध्ये होऊ शकतात. आपण बघितलं, इनएक्टिवेशन ऑफ द ऍक्टिव्ह ड्रग आफ्टर मेटाबॉलिझम, म्हणजे ऍक्टिव्ह ड्रगचं इनएक्टिव्ह ड्रग मध्ये कन्वर्ट होऊ शकतं. त्याच्यानंतर ऍक्टिव्ह ड्रगचं ऍक्टिव्ह मेटाबॉलाइट मध्ये कन्वर्ट होऊ शकतं अँड इनएक्टिव्ह ड्रग जो आहे तो ऍक्टिव्ह ड्रग मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. दीज आर द चेंजेस मे ऑकर आफ्टर मेटाबॉलिझम. ओके, नाउ हे जे चेंजेस होतात किंवा हे जे मेटाबॉलिझम होतं याच्यामध्ये काय असतं, काही एन्झाइम्स इन्व्हॉल्व्ड असतात. या एन्झाइम्स मुळे काय होत असतं, हे जे चेंजेस आहेत ते घडून येत असतात. हे चेंजेस होत असतात म्हणजे बायोट्रान्सफॉर्मेशन ऑफ द ड्रग इज कॅरिड आउट बाय द एन्झाइम्स. सो व्हॉट आर दॅट एन्झाइम और व्हॉट काइंड ऑफ दॅट एन्झाइम. ओके, so 2 type of the enzyme are involved into the biotransformation, that is the microsomal enzyme and the non-microsomal enzyme. Okay, so microsomal enzyme, these are present into the endoplasmic reticulum of the liver cell, that is the हेपॅटोसाइट. हेपॅटोसाइट्स मध्ये जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे त्याच्यामध्ये हे मायक्रोझोमल एन्झाइम्स काय असतात, प्रेझेंट असतात. सेकंड वन इज द नॉन मायक्रोझोमल एन्झाइम, दॅट इज दीज आर प्रेझेंट इन टू दी सायटोप्लाझम, मायटोकॉन्ड्रिया एक्सेट्रा ऑफ द लिव्हर, GI tract, plasma and the other organs. Okay, so या बायोट्रान्सफॉर्मेशन मध्ये 2 टाइपचे एन्झाइम्स इन्व्हॉल्व असतात, दॅट इज द मायक्रोझोमल एन्झाइम अँड दी नॉन मायक्रोझोमल एन्झाइम. मायक्रोझोमल एन्झाइम कुठे असतात, दीज आर प्रेझेंट इन टू द लिव्हर सेल इन टू दी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. नॉन मायक्रोझोमल कुठे असतात, सायटोप्लाझम मध्ये, मायटोकॉन्ड्रिया मध्ये प्रेझेंट असतात ऑफ दी लिव्हर सेल और GI tract और दी प्लाझ्मा अँड अदर ऑर्गन एज वेल. ओके, so this biotransformation, आता आपण बघितलं की we need to change or we need to change the one form of the drug into another form, that is chemical alteration should be there. Okay, that is lipid soluble drug should be converted into the water soluble drug. So हे करण्यासाठी तिथे काय आहे, तो 2 स्टेप मध्ये काय केला आहे, डिवाइड झाला आहे किंवा 2 फेजेस मध्ये त्याचं डिवाइड झाला आहे. म्हणजे ड्रग या 2 फेजेस मधून किंवा पर्टिक्युलर एका फेज मधून ट्रान्सफर होतो आणि त्याच्यामुळे त्याच्यात काय होतं, जे काही चेंजेस आहेत, केमिकल अल्टरेशन आहे ते तिथे होतं आणि ते बायोट्रान्सफॉर्मेशनला
बायो ट्रान्सफॉर्मेशन तिथे होतं आणि त्याच्यामुळे ते एक्सक्रिशनला रेडी होतात. सो त्याच्यामध्ये दोन फेजेस आहेत, दॅट इज द फेज 1 रिएक्शन अँड फेज 2 रिएक्शन. So phase 1 reaction is also called as a non-synthetic reaction or functionalization reaction, and phase 2 reaction is also called as a synthetic reaction and conjugation reaction. Okay, so आपण आता पहिल्यांदा बघूयात phase 1 reaction. Okay, so phase 1 reaction means what? In this phase reaction, in the phase 1 reaction, active drug convert into the inactive drug or its metabolite by oxidation, reduction or the hydrolysis. Okay, आता आपण बघितलं phase 1 reaction means what? It is nothing but conversion of the lipid soluble drug into the water soluble drug. मग ड्रग जर लिपिड सोल्युबल मधून वॉटर सोल्युबल मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर ऑब्व्हियसली आपल्याला तिथे वेगवेगळ्या रिएक्शन फॉलो कराव्या लागतील, लाईक द ऑक्सिडेशन, रिडक्शन और द हायड्रोलायसिस. That is they had said here, that is the phase 1 reaction. In phase 1 reaction, active drug convert into the inactive drug by which process? Oxidation, reduction or hydrolysis. या तिन्ही पैकी एक प्रोसेस होऊन तिथे काय होतं, जो लिपिड सोल्युबल ड्रग आहे तो किंवा ऍक्टिव्ह ड्रग आहे तो इनऍक्टिव्ह फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. इन दिस रिएक्शन ड्रग बिकम मोर पोलार which can be easily excreted. Okay, याच्यामध्ये काय होतं, ड्रग काय होतो, पोलार होतो. याच्या आधी आपण बघितलं, if the drug is non-polar in nature, that is it is unionized in nature, that is it is lipid soluble. Okay, जो ड्रग लिपिड सोल्युबल असेल तो अनआयोनाइज असेल आणि तो काय असेल, नॉन पोलार असेल, तरच तो काय होईल, ते जे बॅरियर आहे किंवा लिपिड जे सेल मेम्ब्रेन आहे ते तो क्रॉस करू शकेल. याच्या अपोजिट आपल्याला जर एक्सक्रीट करायचं असेल तर ड्रग कसा असला पाहिजे, इट शुड बी आयोनाइज, इट शुड बी मोर पोलार. मग या रिएक्शन नंतर काय होतो, तो ड्रग पोलार होतो, मोर पोलार होतो आणि त्याच्यामुळे तो एक्सक्रिशन साठी काय होतो, रेडी होतो. द फेज 1 रिएक्शन इज कॅटलाइज्ड बाय द मायक्रोझोमल एन्झाइम नेमली सायटोक्रोम P450. ओके, सो ही जी फेज 1 रिएक्शन आहे याच्यामध्ये जनरली मायक्रोझोमल एन्झाइम्स जे आहेत ते इन्व्हॉल्व असतात. वन ऑफ देम इज द सायटोक्रोम P450. हे एन्झाइम्स मुळे काय होतं, त्याचं ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन किंवा हायड्रोलायसिस होऊन ते ड्रग एक्सक्रिशन साठी रेडी होतात. ओके, सो फर्स्ट आपण बघूयात ऑक्सिडेशन. तर ऑक्सिडेशन म्हणजे काय सगळ्यांना माहिती, इट मीन्स ऍडिशन ऑफ द O2 और निगेटिव्ह चार्ज रॅडिकल और द रिमूव्हल ऑफ हायड्रोजन और द पॉझिटिव्ह चार्ज रॅडिकल. ओके, ऑक्सिडेशन म्हणजे काय, एकतर निगेटिव्ह चार्ज रॅडिकलचं ऍडिशन करायचं किंवा पॉझिटिव्ह चार्ज रॅडिकलचं काय करायचं, रिमूव्हल करायचं. लक्षात येते का मी काय सांगते, ऑक्सिडेशन म्हणजे काय, ऍडिशन ऑफ O2 म्हणजेच निगेटिव्ह चार्ज रॅडिकल, म्हणजे ऍडिशन ऑफ निगेटिव्ह चार्ज रॅडिकल करायचं किंवा रिमूव्हल ऑफ पॉझिटिव्ह चार्ज रॅडिकल करायचं. ओके, सो ऑक्सिडेशन, बाय ऑक्सिडेशन कोणते कोणते ड्रग्स बायो ट्रान्सफॉर्मेशन होतात, तर बार्बिच्युरेट, बेन्झोडायझेपिन, फिनिटॉइन, फिनोथायाझिन, इमिप्रामाइन, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स लाईक दी paracetamol or the ibuprofen, ranitidine, adrenaline, alcohol. These are the some drugs which are converted into the polar form by the oxidation. Second one is the reduction. It means addition of the hydrogen, म्हणजे exactly opposite to the oxidation. म्हणजे काय होतं, addition of positive charge particle and removal of the negative charge radical. Okay, so reduction ने कोणकोणते ड्रग्स चेंजेस होतात किंवा एक्सक्रिशन साठी रेडी होतात. दीज आर द क्लोरमफेनिकॉल, हॅलोथेन, वारफारिन और दी क्लोरल हायड्रेट. ओके, सो आपण इथे काय बघितलं, मेटाबॉलिझम म्हणजे काय बघितलं, मेटाबॉलिझमची डेफिनेशन बघितली, एन्झाइम्स त्याच्यामध्ये कोणकोणते इन्व्हॉल्व असतात ते बघितलं. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कोणत्या दोन फेजेसने बायो ट्रान्सफॉर्मेशन होतं ते बघितलं. फेज 1 रिएक्शन म्हणजे काय आपण बघितलं आणि त्याच्यातले पहिले दोन पॉइंट, दॅट इज ऑक्सिडेशन आणि रिडक्शन, हे दोन पॉइंट आपण त्याच्यामध्ये बघितले. ओके, राहिलेला जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. ओके.